जय भीम. शनिवार दिनांक 2 ऑगस्ट 2025 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे समता आणि समरसत्ता यातील द्वंद्व. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही प्रतिज्ञा आपण अगदी लहानपणापासून म्हणत आलो आहोत. आजही लहानग्यांना म्हणायला बाध्य करीत आहोत. परंतु भारतीय स्वातंत्र्यानंतर तरी ही प्रतिज्ञा इथल्या लोकांची लोकप्रतिज्ञा झाली आहे का, हा मुळात चिंतनाचा विषय आहे. भारत हा ज्याचा त्याचा आणि त्याच्या सोयीनुसार देश मानला आहे. सारे भारतीय ज्या बांधवांच्यात भगिनी भावही अंतर्भूत आहे, अशा बंधुत्वाने भारतात हा भाव निर्माण केलाच नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. विविधतेतून एक संध असे अभिमानाने सांगणारा देश जात धर्म पंथ गटातटात फाटलेला आपल्याला दिसतो. देशावर आलेल्या विपरीत तपशिलाचा विरोधही हे भारतीय समूहाने करतात. याच काही समूहांनी देशभक्ती आणि देशद्रोहाच्या नव्या व्याख्या तयार केल्या आहेत. त्यांच्या नियमाने असणारेच देशभक्त आणि त्यांच्या धोरणाविरोधातही तोंडातून ब्र काढणारेही देशद्रोही ठरतात. या राजकीय षडयंत्रातूनही लोकांना वेगवेगळ्या पातळीवर फाडून ठेवले आहे. दोन धर्मसमूह किंवा जात समूहांना त्यांच्या अस्मितेच्या मुद्द्यावर लढवत ठेवण्याचे किंवा एखादा संवेदनशील मुद्दा धुसमत ठेवण्याचे ही पातक इथे सातत्याने होत असल्याचे आपण पाहतो आहोत. सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयावरून विविध समूहामध्ये कमालीची कटुता निर्माण झाली आहे. या देशातील सर्वच स्तरातील लोकांसाठी जनकल्याणाची कामे करण्याचा दावा हे सरकार आणि त्यांचे भक्त मोठ्या कंठरवाने करीत असले तरी ते संपूर्णतः खरे नाही. आजच्या काळात काही लोकसमूह वेगवेगळ्या कारणांनी दास्तावलेले दिसतात. ते स्वतःला असुरक्षित मानतात. याला सरकारचे धोरण आणि धार्मिक कटुता जबाबदार आहे. तद्वतच राजकारणाचा पोरखेळ मांडणारी आजची व्यवस्था देशाच्या सर्वच सभागृहात सर्वच प्रकारची कलंकितता सामावून घेण्यासाठी सिद्ध झालेली आहे. या व्यवस्थेकडून देश पातळीवर आणि देशभरात बंधुत्व निर्माण होण्याची अपेक्षा करणे फार चुकीचे आहे. स्वातंत्र्याच्या आजच्या मोठ्या कालखंडात कोणत्याही सक्षम प्रयत्नांनी बंधुत्व निर्माण झाली नाही, याच्या असंख्य घटना घडलेल्या आपण पाहतोच आहोत. परंतु समरसत्तावाद मानणारे सर्व विचारवंत आणि कार्यकर्ते हे समरसत्तेने कटुता निघून जाऊन बंधुभाव निर्माण होतो असा दावा करतात. हा विश्वास केवळ त्यांनाच वाटते, कारण देशात बंधुभाव निर्माण करण्याची प्रक्रिया इतर कोणत्याही चळवळीने पूर्णत्वास नेलेली नाही, असे त्यांचेच म्हणणे आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की बंधुतेचे दुसरे नाव समरसत्ता असे आहे. स्वातंत्र्य आणि समता याची हमी बंधुत्व किंवा समरसत्ता घेऊ शकते. समरसत्ता आणि बंधुत्व यांच्यात कुठल्याही प्रकारचे द्वैत नाही आणि कुठल्याही प्रकारचा संघर्ष नाही. सर्व मानव या संदर्भात सारखेच आहेत. त्यांच्यात कसल्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये. एवढेच काय, पण जाणीव अथवा चेतना या रूपात सर्व प्राणी मात्र देखील मनुष्यासारखेच असतात. त्यांना देखील सुख दुःखाच्या संज्ञा असतात. मनुष्य त्या बोलून व्यक्त करतो, अन्य प्राण्यांना त्या बोलता येत नाही. मनुष्य प्राणी श्रेष्ठ असल्यामुळे त्याने सर्वांचा विचार केला पाहिजे. आधुनिक काळात हाच विचार जगन्मान्य झालेला आहे. यासाठी समरसत्ता हा शब्द अतिशय योग्य आणि सर्व प्रकारचा भाव व्यक्त करणारा आहे. या शब्दाचा समतेला कसल्याही प्रकारचे विरोध असण्याचे काहीही सैद्धांतिक किंवा अन्य हेवात्मक कारणही नाही, कारण स्वातंत्र्य व समतेचा अनुभव देणे घटनेने बंधनकारक केले आहे. परंतु राज्यघटनेत बंधुत्व हा काही मूलभूत अधिकार म्हणून नोंदवला गेला नाही, कारण तो हक्क किंवा अधिकार होऊ शकत नाही. बंधुत्व ही मानसिक भावना आहे, मनाची एक अवस्था आहे. भावनिकदृष्ट्या मी दुसऱ्याला माझ्यासारखा मानणे हा मानसिक व्यवहार झाला. बंधुतेचा मानसिक व्यवहार जगातील कोणताही कायदा अंमलात आणू शकत नाही. भारतातील प्रत्येक नागरिकाने परस्परांवर सख्या भावापेक्षा अधिक प्रेम केले तरच त्या भिन्न प्रांत, संस्कृती किंवा भाषा असलेल्या लोकात निर्माण होणारी बंधुभावनाच आम्हाला एकत्र बांधून ठेवत असते. स्वातंत्र्य आणि समता ही कायदा करून देता येते. आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत हक्कात स्वातंत्र्य आणि समता याचा समावेश आहे.
राज्यघटनेत समावेश असल्यामुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर काही बंधने आली किंवा व्यक्तीशी समतेचा व्यवहार झाला नाही तर न्यायालयात फिर्याद करून त्याविरुद्ध दाद मागता येते. परंतु हा बंधुभाव निर्माण न झाल्याने आणि त्याविरुद्ध अन्याय अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर इथल्या दलित, शोषित व पीडित जनतेला न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतात. या देशात समता निर्माण होणे आवश्यक आहे असा दावा येथील समरसत्तावादीच करतात. परंतु भारतीय संविधान हे समरसत्तेला थारा देत नाही. ते पूर्णपणे समतेचा पुरस्कार करते, न्याय बंधुतेबरोबरच स्वातंत्र्याचाही पुरस्कार करते. भारतीय जनमानसात समता निर्माण होण्यासाठी बंधुत्व निर्माण होणे आवश्यक आहे आणि ते खरे आहे. समरसत्ता म्हणजे खऱ्या अर्थाने विषमतेसह जगावे लागणारे सहजीवन होय. आर्थिक, सांस्कृतिक आणि प्रामुख्याने सामाजिक जीवनात जात, लिंग, भाषा, धर्म यांच्या आधारे प्रचंड असमानता अथवा विषमता असली तरीही सहजीवन जगले पाहिजे हे विषमतेने पळून निघालेल्यांना सांगणारा मंत्र म्हणजे समरसत्ता. विषमतेविरुद्ध आंदोलन अथवा संघर्ष न करता व्यवस्थेतील जो लोकसमूह शिकार झालेला आहे त्यांनी ही विषमतेची, वर्णवर्गाची, उच्च नीचतेची, श्रेष्ठ कनिष्ठतेची व्यवस्था शिरोधार्य मानून त्याच्याशी तादात्म्य पावणे म्हणजे समरसत्ता. हाताची पाचही बोटे सारखी नसतात, परंतु ती एकसंध असल्यामुळे ती जशी हाताचे कार्य पार पाडतात त्याचप्रमाणे देशासाठी, देशाच्या ऐक्यासाठी विषम स्तरांवर असलेले समाज घटक परस्परांशी सहकार्याने आणि गुणगोविंदाने एकत्र नांदू शकतात. ही मनावर बिंबवणारी समरसत्तेची विचारसरणी आहे. तुम्हीही आमचेच आहात. एकत्र राहण्यातच समाजाचे आणि पर्यायाने राष्ट्राचे हित आहे असे सांगत जाती व्यवस्थेची दाहकता विसरायला लावणारी विचारप्रणाली म्हणजे समरसत्ता होय. विषमता कायम ठेवून, वर्गवाद कायम ठेवून माणसात भेदभाव निर्माण करणारी व्यवस्था इथल्या लोकांमध्ये बंधुत्व आणि समता कशी निर्माण करू शकते? वरिष्ठ वर्णांनी शूद्रांवर कितीही अन्याय केला आणि कसाही अत्याचार केला तरीही या भारताने समरस होऊन जगायचे असा दंडक ही समरसत्ता घालते. समतेचा आग्रह धरला की विषमतेविरुद्ध बंड करण्यास मान्यता दिल्यासारखे होते. असे बंड करण्याची क्षमता असलेला प्रचंड मोठा समाज भारतात आहे. तसे झाल्यास प्रस्थापित समाज व्यवस्थेला आव्हान निर्माण होऊ शकते. असे आव्हान निर्माण न होण्यासाठी प्रस्थापित विषमताधिष्ठित व्यवस्थेचा सर्व अप्रतिष्ठांना सामावून घेण्याची संघ परिवाराची व्यूहरचना काही प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहे. अर्थात ते तथाकथित प्रतिशील समाज घटकांचे अपयशी आहे. विषमता ही नैसर्गिक गोष्ट आहे असे मानणाऱ्या आणि समतेच्या तत्वाला विरोधक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या समाज धारणेच्या संकल्पनेत स्वाभाविकपणे समतेऐवजी समरसत्ता या सामाजिक सांस्कृतिक नीतीचा स्वीकार केला आहे. खरे म्हणजे ती संघाची राजकीय व्यूहरचना आहे. समतायुक्त समाज जीवनासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनभर संघर्ष केला. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी भारतातील जन्माधिष्ठित जाती व्यवस्था व अस्पृश्यतेविरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुमारे 3.5 दशके जो अविरत संघर्ष केला त्याला तर जगाच्या इतिहासात तोड नाही. बाबासाहेबांनी महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. तो ते तथाकथित चौदार तळ्याचे केवळ पाणी पिण्यासाठी नाही. नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रह हा रामाच्या दर्शनासाठी नव्हता, तर इतर हिंदूंना जे अधिकार आहेत तसे समान अधिकार हिंदू धर्माचा भाग असलेल्या अस्पृश्यांना मिळवून देण्यासाठी होता. ज्या हिंदू कोड बिलावरून बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला ते बिल स्त्रियांना पुरुषांप्रमाणे स्त्रियांना समान अधिकार देणारे होते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही माझ्या जीवनाची तत्वत्रयी असून ती मी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेली नाही, तर माझे गुरु गौतम बुद्ध यांच्या शिकवणीतून मी ती घेतली आहे असे बाबासाहेब म्हणतात. पुढे ते म्हणतात, स्वातंत्र्य आणि समता यापेक्षा मी बंधुतेला सर्वाधिक महत्त्वाचे स्थान देतो. बंधुभाव हाच धर्म आहे हा त्यांच्या म्हणण्याचा सारांश असतो. ते म्हणतात, निर्भळ स्वातंत्र्य समतेचा नाश करते आणि निर्भळ समता स्वातंत्र्याचा नाश करते. समता आणि स्वातंत्र्याचा अनुभव घ्यायचा असेल आणि ते टिकून राहायचे असेल तर समाजात बंधुभावना वाढीस लागली पाहिजे. बुद्धाची हरेक सजीवांकडे पाहणारी समता, ममता आणि करुण्याची, सर्व कल्याणाची दृष्टी निर्माण व्हायला हवी. परंतु घटनाकारांची ही अपेक्षा फोल ठरली. दलित मुलींवर बलात्कार करून त्यांना जिवंत जाळले जाते. गटारी ड्रेनेजची साफसफाई करताना दलित मरत आहेत.
स्वतःच्याच लग्नाच्या वरातीत नवरदेव घोड्यावर चालला म्हणून आज देखील गोळी मारली जाते. आज सुद्धा मिशा ठेवल्या म्हणून दलितांची हत्या होते. घराशेजारी घर घेत नाहीत, घर बांधत नाहीत, जागा घेत नाहीत, विकत नाहीत. एवढेच नव्हे तर आज देखील दलितांच्या शरीराकडे सार्वजनिक व्यासपीठ म्हणून पाहिले जाते. अशी हजारो उदाहरणे देता येतील. हे अत्याचार कोण करतो आहे? अशा वेळी हे समरसत्तावादी कुठे असतात? दर 15 मिनिटांनी एका दलितावरील अन्याय अत्याचाराचा एक गुन्हा दाखल होतो. दररोज 6 दलित महिलांवर बलात्कार होतात आणि भारतात दरवर्षी झोपडपट्टीत राहणारी 56,000 मुले कुपोषणामुळे मरतात. अशा संकटात अशा भेदभाव आणि संबंधित अत्याचारांना आळा कसा बसणार आहे आणि बंधुभाव कसा निर्माण होणार? बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस समरसत्ता दिवस साजरा करून काय साधणार आहात? समरसत्ता हे जीवनमूल्यही आहे आणि वाङ्मयमूल्यही देखील आहे असे मानले जाते. या जीवनमूल्याला वाङ्मय मूल्याचा दर्जा कसा प्राप्त होतो ते मात्र नीटपणे समजून घ्यायला सांगतात. वाङ्मय कृतीत लेखकांच्या व्यक्तिमत्वाचा आविष्कार होतो. जेव्हा ते समरसत्ता मूल्यांचे भारलेले असते तेव्हा त्याची जीवनानुभूती, त्यांची जाणीव देखील या मूल्यांनी प्रभावित होते, चेतविली जाते. त्या जाणीवेच्या आविष्काराने त्याने निर्माण केलेल्या ललित कृतीचा श्रेष्ठ कनिष्ठतेच्या दृष्टीने दर्जा बदलतो. स्वाभाविकच या जीवनमूल्याला वाङ्मूल्याचा दर्जा प्राप्त होतो. अशा सुरेख पद्धतीने ते वाङ्मय मूल्य प्रदान करतात. एक वेळ संत चोखामेळ्याचे समजून घेता येईल, परंतु अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून नामदेव ढसाळांपर्यंत साहित्यिकांना समरसत्तावादी ठरविले जाते. संघाच्या समरसत्ता मंचावर जाऊन स्वतःला विकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्याला तथाकथित आंबेडकरी लेखक वगैरे तरी कसे अपवाद राहतील? या अगोदरही राजा जाधव यांनी शतकातील क्रांती महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह नावाचा ग्रंथ लिहून बाबासाहेबांचा एकूण संघर्ष व समरसत्तेसाठी होता असा शुगर कोटिंग असलेला निष्कर्ष काढून लोकात मिसळविण्याचा प्रयत्न केला. रमेश पतंगे यांनी ही संघीय विचारांच्या छायेत आपली छावणी हलवली. आपण मागे राहता कामा नये म्हणून की काय? गंगाधर पानतावणे, शरणकुमार लिंबाळे, मिलिंद कांबळे यांनी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावर हजेरी लावली. समरसत्ता हा जगण्याचा विषय आहे असे समरसत्ता चळवळीचे कार्यकर्ते आग्रहाने सांगतात. हा आग्रह वास्तवात येण्यासाठी कोणत्याही दिशेने सामुदायिक प्रयत्न झाले पाहिजेत. होय, तो जगण्याचाच विषय आहे. सातत्याने सांप्रदायिक सद्भाव, सौहार्द आणि समरसत्ता निर्माण व्हावी म्हणून परिषदांचे, साहित्य संमेलनांचे आयोजन केले जाते. यातून वर्णव्यवस्थेमुळे विभक्त झालेल्या लोकांना आणि साहित्यिकांना जवळ आणून समरस करणे आणि यातून संघाची विचारधारा पेरणे हे एकमेव उद्दिष्ट आहे. संघाला मनुवादी व्यवस्था मान्य आहे, सगळेच समरस होत आहेत, तर मग विद्रोहाचे भांडण कशाला? असे समरसत्तेच्या मंचावर जाऊन आपल्या प्रतिभा व्यवस्थेच्या दावणीला बांधणारे अनेक कवी, साहित्यिक बोलत आहेत. समरसत्तेची ही विचारप्रणाली आत्तापर्यंत फक्त संघापुरती मर्यादित होती, परंतु आता ती शासनाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या मूलभूत सामाजिक समतेच्या तत्त्वज्ञानावरच आघात करीत आहे. त्यामुळे समतेऐवजी समरसत्तेला राजमान्यता देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने त्वरित रद्द करणे आवश्यक आहे. या ठिकाणी माझा हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.